नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली प्रियाच्या गाडीत बसते तेव्हा प्रिया तिला काही बसू देत नसते. ती म्हणत असते, तू उतर सायली, तू उतर, मी हात धरून बाहेर काढेल तुला. सायली म्हणते, प्रिया त्यापेक्षा गाडी चालू कर, चल निघूयात आपण तुझ्या घरी जायला. प्रियाच्या लक्षात आले सायली काही गाडीच्या खाली उतरणार नाही. ती मनात विचार करते, आता ही बाई गाडीच्या खाली उतरत नाहीये, आता मला हिच्यासोबत जावंच लागेल. नंतर येते मी माझं गाठोड उचलायला. पण प्रेक्षकांनो, इथे एक मोठा ट्विस्ट आला बरं का. तुम्हाला वाटलं असेल की आता आपल्या सगळ्यांना उल्लू बनवलेलंच आहे, पण आता बघा अर्जुन काय म्हणतो इथे. अगं काय आहे ना तन्वी, तू जा माझ्या बायकोला घेऊन, ती किती हट्टी आहे तुला माहितीच आहे, वेगळं सांगायची तुला गरज नाही. तन्वी, जा तू सायलीला घेऊन, ज्या उगीच रस्त्यावर नका तमाशा करू. तू घरी चाललीस ना तन्वी, मग घेऊन जा की सायलीला तुझ्या सोबत घेऊन जा तिला. मला पण आता ऑफिसला जायचं नाही, माझ्या ऑफिसमध्ये पूजा आहे ना. आज नाही पूजा झाली की मी पण येतोच घरी. बायको तुझ्या तन्वी सोबत तुला पिक करायला येतो मी, बाय बायको. असं म्हणून अर्जुन प्रियाला पण म्हणतो मुद्दाम, बाय प्रिया. आता बघा प्रेक्षकांनो, नाईलाजास्तव प्रियाला सायलीला घेऊन जावंच लागत गाडीमध्ये. आणि हा अर्जुन सायलीचा एक मस्त प्लॅन होता. तर बघा आता प्रिया गाडीमध्ये बसते, म्हणजे तिला बसायचं नसतं, पण अर्जुन आधी गाडीत बसतो आणि हॉर्न वाजवायला लागतो मुद्दाम प्रियाच्या गाडीसमोर. प्रिया आता तनखन करते आणि बसते गाडीत एकदाची. सायलीकडे एवढी राग बघत असते की विचारूच नका. तिने तिथे फेकलेल गाठोड उचलता येत नाहीये ना. म्हणून इथे आपल्याला पुन्हा एकदा व्हिज्युअलाइज करून दिले स्क्रीनवर की प्रियाने कसं ते गाठोड फेकलं होतं आणि ते गाठोड फेकताना अर्जुनने तिला बघितलं होतं. प्रेक्षकांनो, आता पुढे काय होतं ते बघा. इकडे मध्येच त्यांनी प्रतिमाहत्याचा आणि कल्पनाचा सीन दाखवलाय. आता या कल्पनताई सहज विचारतात प्रतिमात्याला, काय प्रतिमा नीट वागते ना ग तन्वी, घरी का पुन्हा तिने घरच वातावरण बिघडवलं. आता या तन्वीने प्रतिमात्याला मारायचा प्रयत्न केला. हे प्रतिमा त्याला आठवतं, पण कुठल्या तोंडाने सांगणार, त्यांची पोरगी आहे ना शेवटी. तिचे कारणाने सासू जवळ कशा करतील. तर असो, आता या कल्पना ताई म्हणतात, ए प्रतिमा, तू गप्प आहेस, यातच मला तुझं उत्तर कळलं बर काही. तन्वी कधी सुधारणार देव जाणे, पण प्रतिमा काही झालं तर यात नवीला आता तुझ्या तब्येतीशी खेळ नको करू देऊ बाई. आता या दोघींचा सीन झाल्यावर पुन्हा बघा सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला, म्हणजे प्रिया गाडीमध्ये बसली आहे आणि प्रिया पुढे गेल्यानंतर अर्जुन माघारी आलाय आणि त्याने ते प्रियाच गाठोड उचले आणि त्यातले फोटोज आणि वस्तू तो बघतो आणि त्याला आता असं वाटते की हे जे गाठोड प्रियाने फेकलंय ते सायलीच गाठोड आहे. कारण मुळातच प्रिया ही मुलगी तन्वी म्हणून यांच्या घरी आलेली आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे साहजिकच अर्जुनचा हा गैरसमज होणारच की तिच्या जवळ असलेल गाठोड तिचंच आहे आणि तिने जे हे गाठोड आत्ता फेकलंय ते सायलीच गाठोड आहे. अर्जुन त्यातल्या वस्तू बघून खुश होतो आणि विचार करतो, अरे वाह, फायनली सायलीच गाठोड मला सापडलं. या तिच्या बालपणीच्या सगळ्या वस्तू आहेत. तो खुश होतो आणि सायलीला मेसेज करतो. सायली प्रियाच्या गाडीत बसलेली आहे आणि आता तो मेसेज वाचते. ती अर्जुनचा की फायनली बायको, तुझं गाठोड सापडलं आणि ते माझ्याकडे आहे. अर्जुन आणि सायली किती खुश झालेत. आता बघा, प्रियाला काही माहिती नाहीये अजून की अर्जुनने ते गाठोड हस्तगत केलं. आता पुढे प्रियाचा मोठा भ्रम निराश होणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ही जेव्हा पुन्हा ते गाठोड घ्यायला जाईल तेव्हा ते गाठोड तिथे नसणारच आहे. तर आता पुन्हा कल्पना आणि प्रतिमाचा सीन दाखवला त्यांनी. प्रतिमा त्या म्हणतात, तन्वी काय करू शकते याचा अंदाज मला आहे. कल्पना, मला सायलीने पण सांगितलंय की तन्वीपासून सावधान रहा आणि तिच्या कुठल्याही चुकीला तिथल्या तिथे उत्तर द्यायचं आणि मी तेच करते बाई कल्पना. आता मग कल्पना ताई म्हणतात,
हो तन्वी, तुला काहीही बोलली ना प्रतिमा, तर तू तिला सरळ कर हा. आता इथे ना प्रेक्षकांनो, या महिपचा सीन दाखवलाय. महिपतला कळले प्रियाचं गाठवड गायब झाले ते. आता तो त्याच्या सिक्युरिटी गार्डला खूप मारतो. का रे झोपा काढतो का रे, तुला कशाचे पैसे देतो, मी मोबाईलवर गेम खेळायचे पैसे देतो का. तो बिचारा सिक्युरिटी गार्ड म्हणतो, अहो साहेब मी गेट जवळच होतो. आता महिप्त म्हणतो, मग कपाट काय आप्प उघडलं का, माझ्या घरातलं सगळ्या वस्तू आपोआप इकडे तिकडे झाल्या का, माझ्या घरात चोरी झाली, तू झोपा काढत होता का रे. महिप्त खूप मारत असतो त्या सिक्युरिटी गार्डला. तेव्हा नागराज म्हणतो, जाऊ दे महिप्त, त्याला खरंच माहीत नसेल रे. मग आता तो सिक्युरिटी गार्ड तिथून निघून जातो, म्हणजे महिप्तच त्याला जाऊ देतो. चल जा आणि पुन्हा तोंड दाखवू नकोस. इकडे आता रविराज म्हणतात या प्रतापरावांनाच, चल प्रताप, मला वाटत आम्ही निघायला हो. आणि कल्पना ताईंना जाऊन म्हणतात, रविराज वहिनी काय आहे ना, आपली भेट होणारच संध्याकाळी, आम्ही निघतोच आता. पोरांना जरा उशीर झालाय. अर्जुन येईपर्यंत काय आम्ही आता वाट बघत नाही वहिनी, आम्हाला संध्याकाळची तयारी करायची आहे. चला निघतो हा आम्ही. कल्पना ताई म्हणतात, पोरांना ना एवढा का उशीर झाला भाऊजी, काही कळत नाहीये. रविराज म्हणतात, हरकत नाहीये पण आम्हाला निघू द्या हा आता. आणि मग रविराज तिथून निघालेत. इकडे पुन्हा एकदा महिपचा सीन दाखव. महिपने आता या पाटलाच्या जवळ अशी गड्डी फेकली नोटांची आणि म्हणतोय, घे रे पाटील ऐशकर, लाव तुझ्या घरात हे सीन वा थंड. कॉन्स्टेबल पाटील म्हणतात, साहेब तुमच्या या चोरीची FIR नोंदू कामी. पैशासाठी धन्यवाद, पण मी काय करतो, या चोरीची FIR नोंदवतो आणि तुम्ही सही करायला या फक्त. त्यावर महिप्त म्हणतो, पाटला जास्त आगोपणा करू नको, चल तू तुझ्या येस लाव, माझं मी काय करायचं ते बघून घेतो. आता पाटील निघून गेल्यावर नागराज म्हणतो, अरे महिप्त, अरे तो म्हणत होता ते बरोबर होता रे, म्हणजे ठीक आहे. अनऑफिशियली तू चोरीचा तपास करू द्यायचा असताना त्याला. महिप्त म्हणतो, नागराज शेड, अहो चोर कोण आहे ते मला 113% माहिती झाले. मग नागराज म्हणतो, कोण आहे रे बाबा. महिप्त म्हणतो, प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार, अरे उर्फ ती बुबली. नागराज म्हणतो, काय सांगतोयर महिप्त, प्रियाने तुझ्या घरात चोरी केली. हे कशावरून सांगतोयस तू महिप्त. मग नागराजला म्हणतोय, अरे नागराज शेठ, माझ्या घरातून एकच वस्तू चोरी झाली आहे, प्रियाचं गाठोड. नागराज म्हणतो, अच्छा, म्हणजे बबलीच गाठोड चोरी झालं होय महिप्त. काय ना महिप्त, प्रियाच गाठोड बुबलीन गायब केली, आलं लक्षात. आता तन्वी किल्लेदार उर्फ आपली प्रिया किल्लेदार नाही, म्हणजे प्रिया मधुकर वगैरे काय असेल ते असेल यार. आता नागराजच बोलणं ऐकून महिप्तने सॉलिड डायलॉग मारलाय बर का प्रेक्षकांनो. आणि या डायलॉगचा अर्थ कोणाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तसा मला थोडा अर्थ माहिती आहे. आता महिप्त काय म्हणतो बघा. अहो नागराज शेठ, या इस्ल पोरीची सगळी नाव लक्षात ठेवायसाठी आपल्याला नवीन चोपडी करावी लागणार बहुतेक. पण आता या पोरीची खरी ओळख जगासमोर येणारच आहे. त्यासाठी या फालतू गाठोड्याची गरज नाहीये मला, कारण आता ही पोरगी स्वतःच्या पायात पाय अडकून पडणार बघा. आणि नागराज महिप्त दोघेही सोबतच ओरडतात, बबली, आता इकडे प्रिया आली आहे बर का या सायलीला घेऊन तिच्या घरी. तिच्या एकतर संताप झालेला असतो, कारण तिचं गाठोड तिला उचलता आलं नाही सायलीमुळे. ती आता गाडीच्या खाली उतरते आणि सायलीला तळफन करून म्हणते, आली ना माझ्या घरी, माझ्याच गाडीतून आलीस ना, झालं ना तुझं समाधान, असं म्हणून स्वतःच तनफन करून घरात निघून जाते बर का. आता सायली बघते तिथे प्रतापराव आलेले असतात. ते बाहेरच असतात, दारांचे तोरण वगैरे लावत असतात. सायली विचार करते, अरे बापरे, घरचे इथेच आहेत, तर यांना सांगायला हवं की इकडे लवकर या म्हणून. सायली आता मनातल्या मनात विचार करत असते. प्रतापरावांना बघून ही प्रिया आता या कल्पनाला आणि अस्मिताला इग्नोर करून चाललेली असते. तेव्हा प्रतिमा त्या म्हणतात, तन्वी थांब, कुठे होतीस सकाळपासून,
तन्वी तुझ्याशी बोलते मी, प्रतिमा त्या बोलत असतात तेव्हाही पुढे पुढे चाललेली असते. आता प्रतिमा त्या चिडून म्हणतात, ही काय पद्धत आहे व पाहुण्यांसमोर वागायची. प्रिया आता त्यांच्याकडे रागाने बघत असते. इकडे रविराज त्यांच्या मनातली खंत व्यक्त करत असतो. अरे प्रताप, ही पोरगी तुझ्याशी 2 शब्द बोलून पुढे गेली असती तर चाललं असतं. प्रतापराव म्हणतात, जाऊ दे, मी काय तन्वीकडून अपेक्षा करत नाही रविराज. सायली पटकन अर्जुनला फोन करते. अहो, इकडे बाबा आई आलेले दिसतात, घरातले सगळेच इथे. तुम्ही येता का इकडे पटकन. आपण घरातून सोबत निघालो आणि आपण मी एकटीच इथे आले तर प्रश्न विचारतील सगळे मला. असं म्हणून सायली आता फोन ठेवते आणि अर्जुनला सांगते की तुम्ही इकडेच या लवकर. सायली आता रविराज आणि प्रताप काकांशी बोलते आणि म्हणते, बाबा तुम्ही इथे केव्हा आलात आणि अचानक तुम्ही इथे कसे काय. इथे प्रतापराव म्हणतात, अग रविराज आणि प्रतिमा आले होते घरी पूजेचं आमंत्रण द्यायला, पण तुम्ही दोघं तर मार्केटमध्ये गेला होतात ना, तू इथे कशी काय. सायली म्हणते, मी ना प्रतिमा हत्यालाच भेटायला आले होते बाबा. हे मला इथे सोडून गेलेत. येतीलच इतक्यात ते परत इकडे. बरं, काही तयारी करायची आहे काका, मी मदत करू का तुम्हाला. रविराज म्हणतात, अगं नाही बेटा सायली, झालंच सगळं आता. त्यावर आता सायली म्हणते, बरं मी प्रतिमाला भेटून येते. प्रतिमा त्याला काही मदत हवी आहे का ते बघून येते काका. असं म्हणून आता सायली आत गेली आहे. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया खरंच किती रुडली वागली आहे. तसं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो, हीच रक्ताचं नात नाहीच यांच्याशी. तर बघा आता सायली जेव्हा असं बोलून घरात जाते ना, तेव्हा रविराजांना फार असं म्हणजे वेगळंच वाटतं. ते म्हणतात की बघणारे प्रताप, एकाच घरात वाढलेल्या एकाच माणसाच्या संस्कारात वाढलेल्या दोघी पोरी. किती फरक आहे रे या दोघींच्या वागण्यात. एक लखलखत सोन आहे आणि दुसरीला लोखंड म्हणावं एवढीही तिची लायकी नाहीये. मग प्रतापराव म्हणतात, हो रे रविराज, खरं आहे तुझ. अरे माझ्या दोन्ही मुलांपैकी एकाच भाग्य आणि दुसऱ्याच दुर्भाग्य असंच म्हणावं लागेल. आणि बघ ना रविराज, हे सगळं बघणं माझ्या नशिबात आलंय. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, खरा तमाशा आता चालू झालाय. प्रिया प्रतिमा त्याला उलटून उत्तर देत म्हणते, मी या पाहुण्यांना आमंत्रण केले का. नाही ना, मग यांचा मान ठेवायची मला काहीच गरज नाहीये. प्रिया अशी बोलते तेव्हा प्रतिमाला येतो राग. प्रतिमा म्हणतात, तन्वी तोंड सांभाळून बोल, ही तुझ्या सासरची माणसं आहेत. प्रिया म्हणते, हो मला चांगलं आठवतं गाई, ही तीच माणसं आहेत ज्यांनी मला घराच्या बाहेर काढलेलं आहे. आता कल्पना आणि अस्मिता तिथेच बसलेले आहेत बर का. सायलीला पण आता इतका राग येतो नाही हिच्या उद्धट बोलण्याचा. प्रिया आता प्रतिमा त्याला उलट उत्तर देत म्हणते, बरोबर आहे ग तुझा आई. मी ते सगळं कशाला लक्षात ठेवायचं नाही का. एवढं सगळं यांनी केलं तरी मी यांना आदरच द्यायचा. मी यांच्याशी नीटच बोलायचं नाही का. आणि मीच नेहमी तोंड सांभाळून बोलायचं नाही का. उठता बसता माझ्यावर संशय घेतला जातो. कुठे चाललीस तू, कशाला चाललीस तू, बाहेर चाललीस का तू. अरे मी जरा बाहेर गेले तर काय कोणाचा खून करणार आहे का. प्रेक्षकांनो, ही कशी वागते आणि हिला कोणी विचारणार नाही असं शक्य तरी आहे का. तर बघा आता स्वतःला वाटेल तसं वागते ही आणि आता म्हणते कशी बघा का. अरे कोर्टात एकदा खोटी काय साक्ष दिली मी, तर काय आयुष्यभराची शिक्षा देणार आहात का मला. हिच्या बोलण्यावरूनच कळत प्रेक्षकांनो की हिला कसलाच गिल्ट नाहीये. रविराज प्रताप पण आता घरात आलेत. हिचा आवाज ऐकून सगळेच प्रियाकडे खूप रागाने बघतायत. प्रतिमा त्याला आता म्हणते, कशी प्रिया, आणि तू तर आईपेक्षाही जास्ती वैरीण वाटतेस क मला. आता तिच्या या वाक्यावरती सगळे एकमेकांकडे बघायलाच लागतात. प्रिया म्हणते, हे मी तुझं वागणं अजिबात सहन करणार नाहीये. आता सायलीच तर तळाचीच्या आग मस्तकाला जाते बर का. ती जेव्हा प्रतिमाला उलटून बोलते तेव्हा आता प्रिया असं बोलून निघून जात असते बरं का तरातरा तिच्या खोलीत.
सायली आता तिच्या मागे जाते आणि म्हणते, थांब प्रिया. तिच्या हात धरते आणि तिला प्रतिमाच्या समोर लोटते. अक्षरशः सायली, अरे जबरदस्त नाट्य दाखवलं त्यांनी आजच हे. तमाशा आता प्रियाला येतो सायलीचा राग. आता बघा, सगळेजण बघतच राहतात सायलीकडे. प्रिया आता केसांना असं झटका देते आणि म्हणते, सायली. ओढून म्हणते प्रिया, माफी माग तू प्रतिमा त्याची. आता ही प्रिया केसाला झटका देऊन म्हणते, चल कशाची माफी मागायची ग. सायली म्हणते, आईचा अपमान केलायस तू प्रिया. अगं हे जे काही तू बरळत असते ना नेहमी, त्याची आम्हाला सवय. पण प्रतिमा, त्याला तू बोललीस ना प्रिया, तर ते कोणीही सहन करणार नाहीये. चल चुपचाप माफी माग. त्यावर आता प्रिया म्हणते, ए सायली, सगळ्याच्या आधी तूच इथे तोंड वाजवायला आलीस ना. सायली. आता ते रविराज ओरडतात बर का प्रियावर आणि म्हणतात, हो, कारण तिला अजूनही आशा आहे की तुझ्या डोक्यामध्ये कधीतरी प्रकाश पडेल. नाही, मला माहीत होतं की तू कधीही सुधारणार नाहीयेस, हे मला चांगलं माहिती आहे. नाही, म्हणूनच तू आज प्रतिमाचा अपमान करून सुद्धा गप्प राहिलोय बर का. आता रविराज जेव्हा प्रियाला असं बोलतात ना, तेव्हा प्रिया लगेच रविराजांकडे येते आणि म्हणते, बाबा, अहो बाबा, ऐका ना माझं. अहो, गैरसमज नका करून घेऊ बाबा. मला ना आता या उलट तपासणीचा कंटाळा आला बाबा. तुम्ही विचारा ना मला. तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारा, उलट तपासणी करा. मला काही फरक नाही पडणार. पण ही सायली कोण आली मला प्रश्न विचारणारी? प्रिया जेव्हा असं बोलते रविराजांशी, तेव्हा सायली म्हणते, प्रिया, अग जरा तरी लाज बाळग. अगर रविराज काकांचा विरोध पद करून प्रतिमात्याने तुला इथे राहायची परवानगी दिली आणि तू प्रतिमात्याला उलट उत्तर करतेस. अग स्वतःच्या आईशी वागायची ही कुठली पद्धत आहे? आता बघा, प्रिया सायलीच ऐकून घेते आणि मग म्हणते, सायली, तू कोण आहेस मला शिकवणारी? माझ्या आईशी मी कसं वागायचं आणि कसं नाही ते. आता ती स्वतःला आरशात बघते आणि म्हणते, काय प्रतिमा, तुला स्वतःला आठवत नाही तू स्वतः कोण आहे? आणि त्या सायलीसाठी माझ्या थोबाडीत मारलीस तू. मी आता तुझा सत्यानाश करणाया, असं म्हणते आणि ती लिपस्टिक घेऊन आरशावर अशी कर गिरवते बर का. राग व्यक्त करते. सगळं डोक भेल्यावर लोक वागतात ना, अगदी तशीच. आता त्या प्रतिमा, त्याला खूप गिल्टी वाटत त्या सायलीची माफी मागतात बर का. त्या म्हणतात, सायली बेटा, अग तुला हे सगळं ऐकावं लागलं ग सायली. तन्वी तुला एवढी घालून पाडून बोलते, मला नाही सहन होत ग सायली. त्यावर प्रतिमा त्याला उत्तर देते, प्रतिमात्या, अहो मला सवय आहे. वर्षानुवर्षे मी ऐकून घेते हे सगळं प्रियाचं. तुम्ही कशाला मनाला लावून घेता? पण प्रतिमात्या, कधी ना खूप खंत वाटते हो खरंच मला. सायली सुद्धा खूप इमोशनल झालेली असते. आता सायली म्हणते, खरंच प्रतिमात्या, मी तुमच्या पोटी का जन्माला आली नसेल. आता हे सगळं ऐकल्यावरती रविराज आणि प्रतिमाच्या डोळ्यात पाणी येत. आता सायली म्हणते, तसं जर झालं असत ना प्रतिमात्या, तर मलाही माझ्या आई वडिलांवरून असं ऐकून घ्यावं लागलं नसतं. आता जेव्हा सायली असं बोलते तेव्हा रविराज पण खूप इमोशनल होतात. सायली म्हणते, रविराज काका, आत्या, तुम्ही दोघांनीही माझ्यावर मनापासून, पण हीच माणसं माझी रक्ताची असली असती तर किती बरं झालं असतं. सायली आता रडते. तेव्हा प्रतिमा त्या तिच्या गालावरून हात फिरवतात आणि तिला अशी माया करतात, म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं असं होतं की रडू नको, आम्ही तर तुझेच आहोत. पण हे न बोलता कळते प्रतिमा त्याच्या डोळ्यांमधन. आता त्या सायलीला घट्ट मिठी मारतात आणि थोडंसं जरा इमोशनल झालेले आहेत सगळेच जण इथे. आता बघा प्रेक्षकांनो, या सीनवरती हा आजचा एपिसोड संपलाय. पण मस्त होत की नाही आजचा एपिसोड? जबरदस्त. बघा ना, जे सायलीच आहे ते तिला मिळेना आणि जे या प्रियाचं नाहीये ते तर ती ओरबडतीच आहे, पण अजून या सगळ्यांना त्रास देतीये. कदाचित म्हटलं होतं ना मागेच मी, रविराज आणि प्रतिमात्या यांच्या कर्माचे काहीतरी फळ असतील जे त्यांना या प्रियाच्या स्वरूपात भोगावे लागतात. काही असो, पण आता पुढे मजा येणार आहे
कारण आता सायलीचे आईबाप म्हणून या प्रियाचे आईबाप समोर येतात की काय माहीत नाही. आय थिंक सो. फक्त प्रियाचे वडील दाखवतील असा एक माझा अंदाज आहे बर का. तुम्हाला काय वाटते या बाबतीत मला नक्की कमेंट करून सांगा. रविराज सायलीला म्हणतात, सायली, आम्हीच कम नशिबी आहोत. अग आमच्या घरात तुझ्याऐवजी ही नवी जन्माला आली. प्रतापराव म्हणतात, जाऊ दे रविराज, अरे तू टेन्शन नको घेऊस. आपल्याला ना पूजा करायची आहे प्रसन्न वातावरणात. चल जाऊ दे बरं, सोड हा सगळा विषय आणि मग सगळे एकमेकांचा मूड आवरायचा आहे, सावरायचा आहे असा प्रयत्न करता आणि एपिसोड इथे संपून जातो. आता पुढच्या भागात बघा प्रतिमा, त्या म्हणत असतात की आपण ना सायली अर्जुनला पूजेला बसूयात. आता हे ऐकून त्या अश्विनच डोकं भनकत ना. अश्विन म्हणतो, सॉरी पण दादा आणि वहिनीने या पूजेला बसू नये असं मला वाटत. त्यांचा काय अधिकार आहे. मग रविराज राज म्हणतात, अश्विनला येतो राग की या घरच्या पूजेला दादा आणि वहिनी का बसतील. मग रविराज म्हणतात, ते आमच्या घरचेच आहेत म्हणून. आता सायलीला वाटत की जाऊ दे बाबा, या प्रियाच माहेर आहे, तिनीच बसावं म्हणून ती म्हणते की प्रिया का नाही आली अजून. आता प्रतिमा म्हणतात, बोलवलं होत मी तिला, ती खाली यायला तयार नाही. सायली जाते या प्रियाला बोलवायला आणि विचारते, का छळतेस प्रतिमाला. नेमका कसला राग काढतेस तू प्रतिमावर. त्यावर प्रिया उत्तर देते, तुझा राग काढते मी. माझ्या आईला जो त्रास होतोय ना, तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होत्या. आता हिच्याकडे कसलं फालतू कारण आहे हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.